हालेलुया, चर्च हालेलुया। देखना परमेश्वर का वचन बताता है जहाँ 2 और 3 है वहाँ परमेश्वर। हालेलुया। आपको मालूम है कल रात से दुनिया में बड़ी बड़ी लोग जो है आनंद कर रहे हैं, पर सबसे आनंद जो है प्रभु के वचन में। हालेलुया। क्योंकि आज बहुत लोग जो आनंद करके सो गए, रात को सो गए, पर हम लोग सोने वाले नहीं, क्योंकि हमारे परमेश्वर जीवित परमेश्वर। हालेलुया। हमने प्रभु के साथ एक है, और जब हम प्रभु के साथ एक हो जाते हैं तो हमें नींद प्रभु से और उसके प्रेम से हमें दूर नहीं कर सकते। हालेलुया। समझते नहीं का मतलब तर बायबल या ठिकाणी काय सांगता का आनंद जे आहे ते फक्त प्रभू येशूमध्ये। कशामध्ये? प्रभूमध्ये आनंद आहे। कारण आनंद असा आहे की तो कुठं राशनच्या दुकानात किंवा कुठं कोणत्या हा जो भी दुकान जे असेल मॉलमध्ये वगैरे अशा ठिकाणी मिळत नाही। तो आनंद फक्त देवामध्ये मिळतो। हालेलुया। आणि ह्या आनंदासाठी लोक कुठं कुठं नाही जात, अनेक ठिकाणी अनेक पायऱ्या चढण्याचे, डोंगर चढण्याचा प्रयत्न करतात, पण ते आनंद त्यांना मिळत नाही। हालेलुया। खर्च करता लाख रुपये 2 लाख अनेक खर्च करून ते आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण बायबल सांगतो आनंद कुठं नाही, तो आनंद तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रभूचं वचन आहे। हालेलुया। दावीद ह्यो म्हणतो, संत पाऊल काय म्हणतो? संत पाऊल म्हणतो की सर्वदा आनंद करा। पुन्हा सांगतो आनंद करा। कोणामध्ये? प्रभू येशूमध्ये आनंद करायचा। हालेलुया। आपल्याला, तुम्हाला आणि मला तो आनंद ज्या परमेश्वराने दिलाय तो आनंद तुम्हाला आणि मला दिलाय। हालेलुया। कारण तुम्ही आणि मी त्या प्रभूच्या प्रेमामध्ये डुबलं गेलेलो आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आजचा जो टॉपिक आहे तो आहे पश्चातापाचा। मागच्या रविवारी मी म्हटलो होतो का मी पुस्तक योसेफ बद्दल सांगेन, पण पवित्र आत्माने त्या दिवशी मला सांगितलं की माझ्या मुला तुला या गोष्टीबद्दल बोलायचं आहे, पश्चाताप। प्रेज द लॉर्ड। आणि या पश्चातापाबद्दल मी आज तुम्हाला थोड्या वेळेस फक्त लक्ष देऊन तुम्ही ऐका का परमेश्वर काय म्हणतो। आज आपलं बायबल ओपन करू शकता तुम्ही, पवित्र शास्त्र आपल्याकडे ते ओपन करा आणि थोड्या वेळेस परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या आणि पहा आज तो वचन तुमच्या जीवनामध्ये 100 पट तो ब्लेसिंग तुम्हाला मिळेल। हालेलुया। थँक यू जीसस। धन्यवाद येशू। आपण जाऊ परमेश्वराच्या वचनामध्ये निर्गमाचं पुस्तक त्याचा 34वा अध्याय 34 निर्गम त्याचा 34वा अध्याय आणि 20वा वचन। गाढवीच्या पहिले शिंगरू खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे। त्याला तसे सोडविले नाही तर त्याची मान मोडावी। तुझ्या मुलापैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावे। कुणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ये प्रॉफिटिक वर्ड आहे, भविष्यवाणीचा शब्द आहे। तुम्ही चर्च मध्ये येता ना? हालेलुया। काय मोडून येतं? हिला काय सांगितलं बायबलने? गाढवीच्या हा पहिले शिंगरू खंडणी दाखल एक कोकरा घेऊन सोडून घ्यावे। म्हणजे गाढवीचे जे पिल्लू आहे ते विकायचं आणि काय घ्यायचं? मेंढराचं कोकराचं एक कोकर घ्यायचं आणि त्यात तसेच सोडले नाही तर त्याचे मान मोडावे। काय करावं? त्याची मान मोडावे। आता याला लक्षात ठेवा काय परमेश्वर बोलतोय। अनेक लोक देवाच्या मंदिरामध्ये गेले तर खाली आले। समजलं का? काय त्या
खाली हात येतात आणि खाली हात आल्यामुळं परमेश्वर म्हणतो मान मोडा. प्रेज द लॉर्ड. का? कारण बायबल सांगतो का ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो तुझ्या मुलापैकी प्रत्येक श्रेष्ठ पुत्राला मोबदल देऊन सोडून घ्या. श्रेष्ठ म्हणजे प्रत्येक जे काही तुझ्या जीवनामध्ये तुला ज्या हवय गोष्टी त्यासाठी तुला जे मोबदल आहे, जे तुला देणं आहे, ते कोणीही बायबल सांगतो का कोणत्याही व्यक्तीने बायबल सांगतो का रिकामा हाताने माझ्या समोर येऊ नये. कोणासमोर? देवासमोर. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही आता एखादं एक सगळं तुम्ही लग्नाला गेले किंवा कोणाच्याही घरी कार्यक्रमाला गेले तर तुम्ही रिकामे हात जाता का? नाही ना. तर त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही देवाकडे येतात तर परमेश्वराचं वचन सांगतं का रिकामे हात येऊ नये. कारण ज्यावेळेस तुम्ही रिकामे हाती येणार परमेश्वर तुम्हाला रिकामे हाती पाठवणार. प्रेज द लॉर्ड. कारण मोशेच्या काळामध्येही बायबल सांगतो की हे जे काही इस्रायल लोक होते हे पूर्णप्रमाणे फक्त रिकामी हाती येत होते. आणि ज्यावेळेस परमेश्वराने बघितलं तर तुम्ही रिकामी हाती येऊ नका, कारण तुम्हाला ब्लेसिंग पाहिजे असेल काहीतरी तुम्हाला घेऊन यावं लागेल. हालेलुया. आणि ते ब्लेसिंग असं या भूतलावरचं नाही, ते ब्लेसिंग जे आहे ते स्वर्गातलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मंदिरात किंवा देवाच्या चर्च मध्ये येतात त्यावेळेस तुम्ही रिकामे हाती परमेश्वरासमोर येऊ नका. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी काय झालं परत एकदा वाचू आपण 20वे वचन. गाढवीचे पहिले शिंगरू खंडणी दाखल एक कोकरू देऊन. खंडणी दाखल म्हणजे काय? विकून एक कोकरं विकत घे. आता का विकत घे? मी परमेश्वराला भेटायला चाललोय, मी माझ्या देवाला हा अर्पण करण्यासाठी. आता अर्पण काय आहे? आता आपल्याकडे ते काही कोकरा असं वगैरे चालत नाहीये. पण आता काय? कारण आपल्याला परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या परिस्थितीमध्ये जे काही ब्लेसिंग पाहिजे त्या ब्लेसिंग साठी तुम्हाला आणि मला हा परमेश्वरासमोर काहीतरी देणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि बायबल या ठिकाणी सांगतात खंडणी ही दाखल एक कोकरा देऊन सोडून घ्यावे. काय घ्यावं? सोडून घ्यावं. म्हणजे का? अरे बाबा तुझा कोकरा विकलेला आहे. का म्हणत नाही? तुम्हाला समजतं का मी काय म्हणतो? सैतानाने तुमचे आशीर्वाद चोरलेले आहे. हालेलुया. सैतानाने तुमचे आशीर्वाद चोरले आहेत. आणि देवचे बाप, देवचे पुत्र, देवचे पवित्र आत्मा या ठिकाणी काय म्हणतो तर तुम्ही जाऊन एक गाढवाचे जे पहिले जे शिंगरू आहे ते विकून तुमचा कोकरा जो आहे तो विकत घ्या. का? कारण त्या चोर योहान 10:10 मध्ये म्हणतो चोराला किंवा चोर व घात नाश करणं तुमचे प्रत्येक आशीर्वाद चोरलेले आहे. कोणी चोरलेले? सैतानाने. कोणी चोरलेले आहे? लुसिफरने. आणि आता तुम्हाला आणि मला त्या माझे आशीर्वाद कोणाकडून घ्यायचे? त्या परमेश्वराने दिलेले आहे, पण त्या सैतानाने माझे आशीर्वाद चोरलेले आहे. आणि त्यासाठी आता मला परमेश्वरापाशी रिकामे हात यायचं नाही. त्या परमेश्वरा तुम्हाला भरून दिलं होतं, सैतानाने माझं चोरून घेऊन गेला, मला पुन्हा वापस पाहिजे. मग काय करू मी? बायबल सांगतो गाढवाचे पहिले शिंगरू विक आणि तू हो कोकरा जे तुझं तो जो कोकरा जो तुझा होता तो देऊन सोडव. जो व्याजाने ज्या प्रकार तू ठेवला होता, जे तुझं जे धन आहे, तुझं जे ब्लेसिंग आहे ते त्या सैतानाने चोरून घेऊन गेलेलं आहे. आता त्याच्यासाठी तुला हा परत वापस पाहिजे असेल तर परमेश्वराकडे तुला रिकामी हात यायचं नाही. हालेलुया. लोक म्हणतात प्रभू काय ब्लेसिंग दिली तुम्हाला? अजूनपर्यंत ब्लेसिंग नाही. माझ्या प्रियांनो, रोज देव तुम्हाला ब्लेसिंग देतो. रोज तुम्हाला आशीर्वाद देतो देव. तुम्हाला माहिती नसेल रोज आशीर्वाद देतो देव, पण तुम्हाला समजत नाही का आशीर्वाद कसे येतात? रोज आणि रोज स्वर्गातून आशीर्वाद येतात. पण माझ्या प्रियांनो, एक दाखला दिलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये. एका राजाने म्हटले की जा माझ्या शेतामध्ये जाऊन तू पेरणी कर. आणि तो पेरणी करायला गेला आणि बघतो तर रात्री ते झाड उगलं आणि त्याच्या बाजूला नींद नाही उगवलं. सैतान तुमच्या मागे लागत असतो तर तुमचं झाड उगलं नाही पाहिजे, तुम्हाला ब्लेसिंग मिळाली नाही पाहिजे. तो राजा म्हटला, त्या राजाची दासी त्याच्याकडे आली आणि म्हटलं का प्रभूजी आपण तर चांगले उत्तम आणि उत्तम पेरणी केली होती, म्हणजे निंदन कुठून आलं? सैतान, वैरी. हालेलुया.
लक्षात ठेवा, तुम्हाला चांगलं ब्लेसिंग माझ्या देवाने दिलेलं आहे. लोक म्हणतात, प्रभू माझा मुलगा असा का वागला? प्रभू म्हणतो, नाही, तुझा मुलगा मी तुला योग्य दिला होता, सैतानाने त्याला बदलवला. माझा ब्लेसिंग कधीही चुकीची येत नाही. माझ्या ब्लेसिंग मध्ये 100% असतं. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? प्रभू या ठिकाणी तुम्हाला हे सांगत आहे, त्या ज्यावर तुम्ही येता त्यावर रिकामे हात येऊ नका. तुमची ब्लेसिंग घेण्यासाठी परमेश्वर म्हणतो, या आणि माझ्या भवनमध्ये आणि ते घेऊन या. जे सोडावे नाही तर त्याला काय करा? पुढे सांगतो, त्याला तसे सोडविले नाही तर, त्याला तसे सोडवले नाही तर, म्हणजे काय म्हणतो देवा? नाही तुम्ही सोडलं तर त्याला त्याची मुंडकी पिळगून टाका. हालेलुया. नाही सोडलं तर सैतानाला हा तुम्हाला पिळगायचा असेल तर वचनाच्या द्वारा. हालेलुया. काय झाला? सैतानाला तुम्हाला त्याची मुंडकी तोडायची असेल किंवा पिळगून टाकायची असेल तर तो देत नाही. तुम्हाला माहिती ना, सैतान आशीर्वाद देतो का? सोडलेले देईन वापस तो. हॅलो, देईन का? नाही देणार ना. त्याला हिसकून घ्यावं लागतं. नाही दिलं तर त्याला 2-4 बुक्के द्यावं लागतं किंवा त्याला मारहाण करावं लागते. सैतानाला त्याच प्रकारे आहे. आणि त्याला वचनाचं मारहाण, वचनाची बुक्की देणं, वचनाच्या प्रकारे. आणि जेव्हा जे वचनातून बायबल सांगतं का त्याला तसे सोडले नाही तर त्याचे मान मोडून टाका, तोडून टाका त्या सैतानाची मान. माझी ब्लेसिंग तू कसं काय घेऊ शकतो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे काय म्हणतं? तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. काय तुला ब्लेसिंग पाहिजे नसेल तर तुझ्या मुलाला ब्लेसिंग साठी, तुला आशीर्वाद पाहिजे नसेल तर तू मोबदला देऊन टाक. आणि पुढे सांगतो, रिकामे हात येऊ नको. हालेलुया. चर्च, प्रेज द लॉर्ड. देव जो बाप आज तुम्हाला हे सांगत आहे, रिकामे हात येऊ नका. थँक यू जीसस. लूक शुभ वर्तमान त्याचा 13वा अध्याय. आजचा जो संदेश माझा आहे तो म्हणजे हे पश्चाताप करणे. या वचनाकडे चांगलं लक्ष देऊ आपण. लूक शुभ वर्तमान त्याचा 13वा अध्याय 1 ते 5 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलकराचे रक्त पिताने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्या विषयी सांगितले. मग त्याने त्यास उत्तर देऊन म्हटले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले, यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोतील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरूशलेमेत राहण्याच्या सर्व माणसापेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, नव्हते. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल. हालेलुया. आता लक्ष द्या. या ठिकाणी पहिलं वचन काय? त्याच वेळी तिथं असल्या कितीकांनी त्याला ज्या गालिलेकराच्या रक्त पिलतानी त्याच्या यज्ञ त्या मिसळले होते त्या विषयी ते सांगतात. म्हणजे त्या ठिकाणी जे गालिलेकरांचे जे रक्त होते त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? मिसळले दिलं. दुसरं वचन काय सांगतो? मग येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, या गालिलेकरांनी असे दुःख भोगून बाकीच्या सर्व गालिल्यापेक्षा ते अधिक पाप होते असे तुम्हाला वाटते का? प्रश्न विचारला प्रभू. समजता का मी काय सांगतो तुम्हाला? या ठिकाणी पवित्र शास्त्र काय सांगतो का? येशू स्वतः म्हणतो, हो ते या गालिलेकरांनी पाप केलं म्हणून असे होतं का? अशामुळे झालं का? आणि दुसरं काय म्हणतो या ठिकाणी? तिसरं वचन, मी तुम्हाला सांगतो, नव्हते. त्यांनी पाप नव्हतं केलं, मग त्यांचं रक्त का मिसळलं गेलं? मग त्यांना का मरण आलं? का त्यांचा प्रॉब्लेम आला? माझे प्रियनो, काय या ठिकाणी सांगतो माहिती? आणि लोक म्हणतात का, अरे किती चांगला व्यक्ती होता,
कधीही तंबाखू खात नव्हता, कधी त्याला कोणतं व्यसन नव्हतं, इतकं चांगला सुंदर व्यक्ती होता, चांगल्या प्रकारे कोणाला दुखवत नव्हता, कोणाला काहीच नव्हतं आणि सगळ्या वेळेस दान धर्म करत होता, प्रत्येक गोष्टीमध्ये दान धर्माचे आणि सगळं काही चांगल्या प्रकारे करत होता. कोणी गरीब आला की त्याला मदत करावं. मग ह्यो कसं काय गेला, या कमी वयात का गेला माहिती तुम्हाला का? दान धर्मामुळे किंवा नाही, किंवा याच्या आई वडिलांनी पाप केलं म्हणून नव्हे, याने पश्चाताप नाही केला म्हणून तो मरण पावला. हालेलुया. आज तुम्ही म्हणता का मी प्रभू मी चांगलं काम करत आहे, मी अनेक प्रकारचे मदत करत आहे, मी लोकांना चॅरिटेबल करत आहे, मी सगळं काही करत आहे, पण प्रभू म्हणतो पश्चाताप नाही करत तर तूही त्यासारखा नाश होशील. हालेलुया. आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, एव्हरी डे तुम्ही किती मोठे धनवान असू द्या, पण तुम्ही म्हणता की मी पापी नाहीये, मी निर्दोष आहे, मी निष्पापी आहे. माझ्या प्रियांनो, या भूतलावर कोणीही निष्पापी नाहीये, सगळे पापी आहेत. फक्त येशू सोडून सगळे पापी आहेत. कारण का माहितीये? कारण येशू म्हटलं आहे का मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, गालिलेकरांनी दुःख भोगले. अनेक लोक म्हणतात प्रभू मी दुःख भोगत आहे ना, मी दुःख भोगत आहे ना. नाही, कारण तू पश्चाताप करत नाही म्हणून दुःख भोगत आहे. समजतं मी काय म्हणतो? हॅलो. या ठिकाणी काय सांगतो तर तो येशू ख्रिस्त म्हटला मी तुम्हाला सांगतो नव्हे, पण तरी पण जर तुम्ही पश्चाताप केले नाही तर त्या सर्वांचे त्याच्या सारखे नाश होईल. हालेलुया. पुढच्या वचनात काय म्हणतो? किंवा वाचा 4थं वचन, किंवा ज्या 18 जणांवर किंवा त्या 18 जणांवर शिलोतील बुरुज पडला, शिलोतील म्हणजे जे यरूशलेममध्ये जे शिलोतील जे बुरुज पडला होता आणि ते ठार झाले. बस. काही लोक म्हणतात काय ते टू व्हीलरवर गेले आणि सडनली त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि मरण पावले. काही नव्हतं, काही प्रॉब्लेम नव्हता. काही म्हणतात की आम्ही 4 व्हीलर मध्ये गेलो तर जाता जाता त्यांचा ऍक्सिडेंट झाला. किती चांगला व्यक्ती होता, खूप काही कोणासाठी एक शब्दाने दुखवत नव्हता, बोलत नव्हता. मग ऍक्सिडेंट का झाला? माझा प्रश्न आहे का होत आहे? या ठिकाणी शिलोजरचे जे 18 जण आहेत ते एक नॉर्मल व्यक्ती होते. काही कोणता त्यांचा काही गुन्हा नव्हता आणि गुन्हा नसतानाही त्यांच्यावर ते बुरुज का पडलं? कधी तुम्ही याच्यावर विचार केला? पवित्र आत्मा मला या गोष्टी सांगत होता त्या दिवशी रात्री का माझ्या मुला हा पाप सगळेजण करतात असं नाही, पण ज्या वेळेस काही लोक जे आहेत काही लोक चांगल्या प्रकारे वागतात पण तरीही मरण पावतात, पण त्यांचा मरण हे पाप नाही किंवा घोर पाप केला म्हणून नाही का महापाप केला म्हणून नव्हे, का फक्त एक चुकी आहे तर ते रोज सकाळी संध्याकाळी आणि झोपण्याच्या अगोदर ते माझ्याकडे पश्चाताप करत नाहीये. कारण की ज्या वेळेस बाहेर जातात, ज्यावेळेस ते कुठे कामाला जातात, त्यांच्या डोळ्याच्या वासना आणि त्यांच्या शरीराच्या द्वारा आणि पाप होतं हे त्यांना कळत नाहीये आणि पाप जे आहे ते तुम्हाला मरण पावतं. पण माझ्या प्रियांनो, तुमच्या पापांची क्षमा झाल्याशिवाय तुम्हाला हा क्षमा होत नाही. हालेलुया. या ठिकाणी बायबल सांगतं काय ते पुरुष पडले आणि ते ठार झाले. यरूशलेमात राहणारे सर्व माणसापेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते का? अधिक अरे मोठं पाप केलं म्हणून लय लुटलं येणे आम्हाला, बरोबर आहे ना? लय लुटलं बरं झालं केला. माझ्या प्रियानं ते प्रॉब्लेम नाही. काही लोक म्हणतात करणी जादू मंत्र तंत्र केलं होतं, लय करत होता म्हणून देवाने त्याला घेऊन गेलं नाही. हालेलुया. जगामध्ये इतके प्रकारचे मोठे मोठे करणी बादामाती करणारे लोक आहेत, ते मरत नाही अजूनपर्यंत. 100 वर्ष झाले त्यांचं जीवन तरी ते अजून करतात. पण प्रॉब्लेम हे ते नाही, प्रॉब्लेम हे का तुम्ही पश्चाताप करा. समजतं मी काय म्हणतो? पश्चाताप. आणि ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता तुम्हाला मरण टच करू शकत नाही. हालेलुया. मग लोक म्हणतात की मी पश्चातापासाठी एखाद्या व्यक्तीला जेव घालत आहे. भाऊ हे नाहीये, तू किती चांगलं काम करतो त्याच्यावर तू जगणार नाही, पण तुझ्यावर गुडघे टेकून ज्यावर तू त्या स्वर्गाच्या परमेश्वराकडे आकाशाकडे दृष्टी लावून म्हणशील का परमेश्वरा मी पापी आहे. हालेलुया. या ठिकाणी काय करण्यात आलं आणि 5 वचन म्हणतो मी तुम्हाला सांगतो नव्हते, पण जर तुम्ही पश्चाताप केले नाही तर तुम्ही त्यास
सर्वाचे त्याचप्रमाणे नाश होईल. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? परमेश्वर हे सांगत आहे की तुम्ही किती घोर पाप करत आहे ते इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही किती महान पाप केले त्याचं महत्व नाहीये. परमेश्वर म्हणतो की तू रोज पश्चाताप करायचं थांबवलेलं आहे. हालेलुया. कधी बोलण्यात आपण चुकतो, चालण्यात कधी चुकतो, डोळ्याच्या वासनेने चुकल्या जातं आणि शरीराच्या प्रत्येक गोष्टीपासून आपण चुकल्या जातो. पण त्या चुकाची माफी मागतो आपण रोज? नाही. रोज क्षमा मागितली पाहिजे. कधीतरी आपण कोणी गेलं की समोरून गेलं की त्याला शिव्या गाळायला जातो, आपल्याला माहित नसतं, मनात आपण शिवी देऊन मोकळं होऊन जातो. पण त्याची क्षमा मागितली तेव्हा तर आपण रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही जशी गोळी खाता, डॉक्टर येते हा सकाळ संध्याकाळ तुम्हाला गोळी खावा लागेल, तसंच परमेश्वर म्हणतो सकाळ संध्याकाळ तुला पश्चातापाचं पापांची तुला क्षमा मागण्यासाठी तुला पश्चाताप करावा लागेल. हालेलुया. देव आला आहे पापी लोकांसाठी. कशासाठी आलाय देव? पापी लोकांसाठी. पण मग पापी लोक पश्चातापच करत नाही, म्हणून तो देव म्हणतो मी पाप्या लोकांसाठी आलो आहे, मी पुन्हा पुन्हा आलो आहे आणि मी पुन्हा सांगतो की तुम्ही पापांची क्षमा मागा, पश्चाताप करा. एक मृत्यू त्याच्या जीवनावर तांडव करतो. का करतो? कारण मृत्यू जो आहे तो तांडव करतो आपल्या जीवनावर पापाच्या द्वारा तांडव. पण जेव्हा तुम्ही पश्चाताप करून जेव्हा म्हणता प्रभू मी पश्चाताप करते, तर मरणाचा जो तांडव आहे तुमच्यावर राज्य करू शकत नाही. हालेलुया. एक वचन अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो. एजेकियलचे पुस्तक त्याचा 36वा अध्याय 26 आणि 27 वचन. एजेकियल त्याचा हा 36वा अध्याय 26 आणि 27 वचन. शास्त्र काय सांगतं पहा या ठिकाणी. एजेकियल 36 verse 26 and 27. मी तुम्हास नवे हृदय देईन, मी तुम्हाला नवीन हृदय देईन, तुमच्या ठायी नवे आत्मा घालीन. कोण म्हणतो या ठिकाणी? परमेश्वर. मी तुम्हाला नवीन हृदय देईन आणि मी तुमच्यामधून नवीन आत्मा घालीन. पुढे मी तुमच्या देहातून पाशमय हृदय काय होय? पाशमय हृदय, पापमय हृदय काढून टाकेन. कोण काढेल? पण पश्चाताप केला तरच तो काढेल ना. तुम्ही पश्चातापच नाही केला तर तो कसा काढणार? मरण तुमच्यावर राज्य करेल. काहीतरी पडून जाणे अचानकच कसं काय पडलं, अचानक बिल्डिंग कसं काय पडले आणि बिल्डिंगच्या खाली लोक दबले आणि काही मरण पावले आणि ज्यांनी पश्चाताप केला तो मरण, अरे बाप याला किती पुण्यवान माणूस असेल. लोक म्हणतात अरे किती पुण्यवान माणूस आहे, एवढी पूर्ण जमीन त्या सगळी धसली आणि तो जमिनीच्या खाली गेलं तिथे पूर्ण बिल्डिंग, पण तरी तो जिवंत आहे माणूस. भाऊ का जिवंत आहे? चांगले कर्म केले म्हणून नाही, पश्चाताप केलं म्हणून. हालेलुया. चांगले कर्म तुम्हाला घेऊन जाणार नाही कुठं, पण तुम्ही रोज आणि रोज पश्चाताप करता, परमेश्वर तुम्हाला पापांची क्षमा करेन आणि स्वर्गामध्ये उजव्या साईडला तुम्हाला बसवेल. हालेलुया. जेव्हा जेवढे भूकंप होते हे का होते? कोणी पाप केलं म्हणून? बायबल या ठिकाणी सांगते की ते गुरु त्यांच्या अंगावर पडला, त्यांच्या अंगावर पडला तो आणि पडला ते 18 जण मरण पावले. त्यांची चुकी होती का? नाही, त्यांची नव्हती चुकी. ते इस्रायल लोकांसारखं महाघोर पाप बी नव्हतं त्यांच्यासारखं. तर महाघोर पाप केला, खूप काही भयंकर पाप केले म्हणून मेला नाही. आपण बघितलं असं ना काहीतरी मग जेव्हा तुमच्या समजा बहिणी एकत्र जाऊन हा ना ते बेकार माणूस होता, खूप पाप केलं त्यांनी म्हणून तो असा गेला. पण पाप नाही, पश्चाताप न केल्यामुळं घमंड असतो आणि घमंड तुम्हाला मारतो, मीपणा तुम्हाला मारून टाकतो. का? गाडीत जेव्हा आम्ही जेव्हा जातो तर आम्ही म्हणतो परमेश्वर जे काही दिवसभरामध्ये आमच्याकडून चुकी झाली असेल त्याची माफी मागतो, क्षमा करा मला, पापांची क्षमा कर. आमच्या गाडीचा रक्षक परमेश्वर करत असतो. हालेलुया. कसं काय ऍक्सिडेंट होईल? ऍक्सिडेंट होऊच शकत नाहीये, पण ज्यावर तुम्ही परमेश्वराला क्षमा नाही मागत तर परमेश्वर तुम्हाला दाखवून देतो की त्या वचनाप्रमाणे जसं बुरुच पडला आणि त्यांनी ते 18 जण मरण पावले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जण माहिती आहे, लोक देवाला जातात गाडीमध्ये आणि जाताना खाईमध्ये पडतात. पाप केले त्यांनी, देवाला चालले ना, समजतं ना. पण एक चुकी केली त्यांनी, पश्चाताप.
पश्चाताप काय सांगतो बायबल इजेकियलच्या पुस्तकामध्ये, मी तुला नवीन हृदय देईन, मी नवीन तुझा आत्मा तुझ्यामध्ये घालेन आणि तुझ्यातून जे पापाचं जे वंश आहे, जे पापाचं जे शापाचं जे तुझ्या जीवनामध्ये जे हृदयामध्ये आहे त्याला मी काढून फेकन. पण केव्हा? पश्चाताप करणं. हालेलुया. पश्चाताप खूप महत्वाचे आहे. रोज तुम्ही पश्चाताप केला पाहिजे. रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही पश्चाताप केला पाहिजे. उठला बसताना तुम्ही क्षमा मागितली पाहिजे. प्रभू कळत आणि न कळत माझ्याकडून चुकला असेल त्याची क्षमा करा प्रभू येशू. हालेलुया. एक बहीण मला म्हटले, पास्टर मी चालले होते आणि चालताना एका व्यक्तीने मला समोरून येऊन मला उडवलं, टू व्हीलरवरून उडवलं. मग काय झालं म्हणलं ताई, म्हणून मी पडले आणि मला खूप मार लागला. मी हॉस्पिटलमध्ये 10 दिवस आढळलो होतो. चुकी तुझी नाहीये ना चुकी त्याची नाहीये, चुकी तुझी एका तू पश्चाताप करायचा. हालेलुया. पश्चाताप करा, तुमचे मार्ग खुलले जातील. पश्चाताप करा, मरण तुमच्यावर राज्य येणार नाही. पश्चाताप करा, ऍक्सिडेंट तुम्हाला टच करणार नाही. पश्चाताप करा, कॅन्सर तुम्हाला टच करणार नाही. लोक म्हणतात अरे किती चांगला होता, मग कसं काय कॅन्सर नाही मला? कॅन्सर तो चांगला असतो म्हणून नाही, त्यांनी पश्चाताप न केल्यामुळे कॅन्सर त्याच्यावर राज्य करत होता. समजतं मी काय म्हणतो? हालेलुया. काही चुकी नव्हती ह्या लोकांची, 18 जणांची काही चुकी नव्हती. मग कसं काय पडला त्यांच्यावर? का बांधकामाचं जे बिल्डर होता त्यांची काही कमजोरी होती का? त्यांनी काही मटेरियल कच्चं लावलं होतं का? नाही. हालेलुया. चुकी द्यायची नाही ना, चुकी ना एखाद्या व्यक्तीची नाहीये, चुकी आपली करा. परमेश्वर रोज पश्चातापाची क्षमा मागा. पुढे काय सांगतात? मी तुम्हाला मांसमय हृदय देईन. पुढे मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. कोणाचा आत्मा घालीन? पश्चाताप ज्यावेळेस तुम्ही करताना देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करायला सुरुवात करतो. आणि मला सांगा, देवाचा आत्मा जेव्हा तुमच्यामध्ये येईल, ऍक्सिडेंट तुम्हाला टच करेल, आधार करेल टच, जादूटोणा करेल तुम्हाला टच, भूतबली तुम्हाला टच करेल. कोणी म्हणतात पास्टर आमुषा आली, कसं काय आली? तिचं काम आहे ना, दर महिन्याला 2 महिन्याला जे काय असेल ते. पण तू काय करतो? मी काही नाही करत. भीती आहे मला, भीती वाटायला लागेल. मग भीती का वाटते? पश्चाताप कर, भीती निघून जाईल. समजतं की नाही? हालेलुया. बायबल एका ठिकाणी सांगतं का तू आमुषा पौर्णिमा हा आणि सण आमुषा आणि हे कोणत्याही गोष्टी मानू नको. आम्ही नाही मानणार आहे का? कारण आम्हाला तो आत्मा मिळाला ज्याला, जो परमेश्वराने आमच्या तुमच्या आणि आमच्यासाठी तो कैवारी म्हणून दिलेला आहे. समजतं नाही का? म्हणजे पश्चाताप खूप महत्वाचा आहे. पुढे आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल. काय करा? नियमाने. आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे नियम पाहिजे. आणि तो नियम काय? पश्चाताप करणे. एव्हरी डे, मॉर्निंग, इव्हनिंग, रोज आणि रोज तुम्ही पश्चाताप केलाच पाहिजे. का मग तुम्ही चुकले असू किंवा नसू, तुम्हाला क्षमा मागितली पाहिजे. आणि ती कोणाकर? स्वर्गातल्या देवाकडे. त्याला कधी न तुम्ही पाहिलं, पण तुम्ही जेव्हा गुडघे टेकवता आणि म्हणता का प्रभू दिवसभरामध्ये आता जे काही पाप झाले त्याची क्षमा मागा, प्रभू तुम्हाला क्षमा करेल. पुढे पुढे समजलं? चालेल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल. तर असे मी करीन. प्रेज द लॉर्ड. असं मी करेन. आता पाहू आपण एक वचन बघाव. रोम करा 6 अध्याय 23 वचन काय सांगतं? या ठिकाणी सांगतं पापाचं वेतन मरण आहे. हालेलुया. आता हे पाप कोणचं आहे? हे पाप कोणचं आहे मला तुम्हाला सांगायचं आहे. हे पाप जे आहे का तुम्ही ही प्रभूला प्रार्थना न करणे पाप आहे. हालेलुया. लोक म्हणतात बघा इथं वचन दिलेलं आहे पास्टर आणि या वचनामध्ये लिहिलेलं आहे का पापाचं वेतन मरण आहे, मग पाप केले म्हणून माणूस मरतो. नाही, तुम्ही प्रार्थना न करणं म्हणजे हे पाप आहे. बायबल न वाचणे हे पाप आहे. पश्चाताप न करणं हेही पाप आहे. हालेलुया. ते वचनाचा अर्थ तो आहे. पुढे आपण एका लूक शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय 9 ते 13 वचनापर्यंत जाऊ. आता या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर प्रकारे प्रभू शिकवत आहे. लूक शुभवर्तमान 18वा अध्याय. एक धार्मिक व्यक्तीचे एक कहाणी परमेश्वराने या ठिकाणी आपल्याला एक
दाखला दिलेला आहे आणि तो दाखल्यामध्ये परमेश्वर आपल्याला या ठिकाणी सांगतो, पहा, एक धार्मिक व्यक्ती होता आणि एक पापी व्यक्ती होता. या दोघांच्या एक दाखला परमेश्वराने त्या ठिकाणी दिला. 18वा अध्याय 9 ते 10 पर्यंत, 9 ते 13 पर्यंत वाचतात. 9 ते 13. आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून. या ठिकाणी कोणी म्हणतो मी धार्मिक आहे भाऊ, माझ्यामध्ये पाप असं कणभर बी नाहीये. स्वतःला म्हणजे मी धार्मिक आहे, आय एम व्हेरी धार्मिक, मी लय भारी माणूस आहे, माझ्याकडे सगळं आहे, मी लोकांना सगळ्या गोष्टी करतो, दान धर्म सगळ्या प्रकारे करतो. पुढे काय सांगतो माहिती त्या ठिकाणी? आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्व तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा. तुच्छ मानित होते म्हणजे अनेक लोक आपल्याला आज मी म्हणतात, अरे मी पापी नाही हो, माझ्याकडे कण भरवी नाही का म्हणतात. अहो माझा मुलगा बरीचशी शोक नाही हो, माहिती की नाही, बरीच नाही खात. अहो बाजूलाच राहिली ती काय ते काय म्हणते दादा, काय बी असतं ते काय म्हणतात. आमचा मुलगा एवढा क्लिअर आहे ना, एवढा स्वच्छ आहे ना, तर त्याला बरीचशी बी शोक नाही. किती छान ना. मग ज्या ठिकाणी काय म्हणतो वचनामध्ये सांगतो, आपण नीतिमानच आहो असे जे किती काय स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुष्ट मानता. तुम्ही आज ज्यावेळेस म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतःला तुष्ट मानता. आम्ही काहीच नाही हो, आम्ही जे पवित्र आहे, तुम्ही काय. एखाद्या व्यक्तीला भांडून झालं, हे सैतान आहे तुझ्यात रे, तुझ्यात सैतान आहे, तुझ्यात मी पवित्र आहे, तुझ्यात सैतान आहे. समजतं का? स्वतःला म्हणजे तो त्या व्यक्तीला स्वतःला दाखवून देतो, मग मी किती सैतानी माणूस आहे. हालेलुया. पण समोरच्या व्यक्तीला समजतं नाहीये. म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एक सुंदरसा दाखला दिलाय आणि या दाखल्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तुष्ट मानतो त्यांनी त्याचं दाखला सांगितले असे एक पुरुष व एक जकायदार असे दोघेही जण प्रार्थना करण्यास मंदिरात गेले. कुठे गेले? चर्च मध्ये गेले. आता या दोघांचा दाखला तिथे दिला. पुढे वचन वाचू आपण, 11 वचन. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली. पुरुषाने म्हणजे तो नीतिमान व्यक्ती होता, त्याने काय केलं? उभा राहून प्रार्थना केली. हे देवा, हे देवा, इतर माणसे, त्याची प्रार्थना बघ, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहे, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही. मास्तर ती बाईले ना लय पापी, मी तिच्यासारखी नाही. ब्रदर मी ना खरंच त्याच्यासारखा नाही, तो लय पापी, तो जेव्हा पाहत होतो कोणाकडून पैसे घेतो, व्याजाने घेतोय. नाही, मी लय पवित्र आहे. हालेलुया. या ठिकाणी कशी चुकीची प्रार्थना केली माहितीये का? कशी दुसऱ्याला तुष्ट मानणे, दुसऱ्याला खालून पाडणे. बिलीवर लोकांची प्रार्थना तीच चाललेली आजपर्यंत. मी तिच्यासारखा नाही, मी त्याच्यासारखा नाहीये, तो पापी आहे, तो हे, तुझ्यामध्ये दोष आहे, तुझ्यातच प्रॉब्लेम आहे, तुझ्यातच ह्या गोष्टी आहे. समजतं की मी काय म्हणतो? आणि या ठिकाणी त्यानंतर त्यांनी काय म्हटलं, तो जो जकायदार होता, तो जकायदार कोण होता माहिती का? व्याजाने पैसे घेणारा व्यक्ती होता. त्याला त्याच्यासारखा नको घेऊ, व्याजाने घेतो, मी घेतो का? पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमची प्रार्थना चुकीची करत आहे. सेकंड काय म्हणतो बा? म्हणून मी तुझे आभार मानतो. इतकं म्हणतो, मग आभार मानतो देवाला. देव कशी तुमची प्रार्थना ऐकन का? मला सांगा, ऐकन? तुम्ही दुसऱ्याला खालून पाडून प्रार्थना करत आहे म्हणजे तुम्ही ते खेकड झाले की नाही? तू बी जायचं आणि मी बी तुला जाऊन द्यायला. हालेलुया. पुढे काय सांगतं? मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. काय करतात बिलीवर भाऊ बहिणी बघा, विश्वासू लोक आठवड्यातून 2 वेळा. पास्टर मी दर बुधवारी उपवास पकडते, दर शुक्रवारी मी उपवास पकडते. असे मला खूप काही फोन येतात, मला म्हणतात पास्टर मी ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे, उपवास करत आहे, पण ती मला लय त्रास देते. हालेलुया. समजतं का मी काय? मग त्रास देते ती, तर तू तिच्याकडे कशाला लक्ष देतो? तुझं देवाकडे लक्ष देणार नाही, मग ती अशी करते, मग मी तिच्यासारखी तर नाही ना.
मी तिच्यासारखे ते नाही ना, मी पण हा म्हणते, हा बरोबर आहे, तू नाहीच आहे. हालेलुया. कारण देवाला माहिती आहे ना, तू ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला खालून पालून पाडत बोलत आहे, तर तुझी प्रार्थना देव ऐकेल नाही. पुढे, जे मला मिळते जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. असं मी दर महिन्याला दशमांश देते की नाही तुम्हाला, असं मी दशमांश देतो की नाही मी तुम्हाला, मग मी पापी का सांगा मला. आता मी काय सांगितलं, किती तुम्ही चांगलं काम करा, किती चांगलं करा, पण लक्षात ठेवा काही उपयोग नाहीये. एक व्यक्ती असा आहे की तो म्हणतो की मी माझे सगळे पैसे मी माझ्या एखाद्या गोरगरिबांना देतो आणि त्यांचं हार्टचं ऑपरेशन करतो, पण मग एक चुकी करतो ना, एक चुकी केली, सगळ्याला पापी झालेलं, सगळ्यांच्यावर पाणी फेडलं जातं. हालेलुया. या ठिकाणी काय म्हणतं परमेश्वराचं वचन, पुढे काय म्हणतो, जगतदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धचता आपला ऊर पडवीत पडाला. एक पापी व्यक्ती ही ना त्याच्याकडे बघत, ना स्वर्गाच्या देवाकडे बघत, खाली मुंडकी घालून काय म्हणत आहे माहिती का, त्याची प्रार्थना बघा काय, हे देवा बस पाप्यावर दया कर. काय, पापावर नाही, पाप्यावर. वचन वाचा, पापावर नाही, पाप्यावर. म्हणजे जे काही पाप आहे माझे आणि इथून पुढे होणार झालेले, त्याच्यासाठी मी माफी मागतो. शब्द किती बोलला, आणि माफी कोणाला मिळाली, नीतिमानाला. तुम्ही कितीही लिस्ट आणून प्रार्थना केली ना, ते ऐकण्यात येत नाही, पण तुम्ही ज्यावेळेस म्हणता प्रभू माझ्या पापांची क्षमा करते, तुमच्या पापांची क्षमा करते. हालेलुया. आज पश्चातापाचा समय, आणि देव जो बाप म्हणत आहे, देवचे पुत्र, देवचे पवित्र आत्मा म्हणते तर रोज आणि रोज तुम्ही सकाळी दारासारखं म्हणलं पाहिजे. आणि अंगणात असं बी नाही, काही अंगणात उभं राहून आकाशाकडे दृष्टी न लावता त्यांनी म्हटलं माझ्या पापांची क्षमा करा. हालेलुया. तुम्ही स्वतःला, हा बायबल सांगतं की ज्यावेळेस त्यांनी स्वतःला म्हटलं की मी दया कर माझ्यावर, कारण मी पापी आहे. हालेलुया. त्याचा तो बिझनेस आहे, मग पाप झालं का, हॅलो, त्याची एक गोष्ट त्याला माहिती होतं की मी पापी आहे, आणि त्यांनी उपवासही केले नाही. बघा, त्यांनी दशमांश दिला नाही, त्यांनी मोठी प्रार्थना केली नाही, त्यांनी सांगितलं नाही की तो एक जकातदार माझ्या दुकानाच्या समोरच आहे, मग त्याचा धंदा जास्त चालला, मग त्याचा मी त्यासाठी प्रार्थना. अनेक लोकांची प्रार्थना बघा, असं धंदाच होत नाही हो, तो समोरचा व्यक्ती द्यायचं, धंदा त्याचा मजबूत होतो, त्यासाठी प्रार्थना करू. उलटी प्रार्थना ऐकते देव बाप, तुमची प्रार्थना काय, विश्वासाने तुम्ही प्रार्थना करा, अहो देव तुमच्यासाठी मार्ग खोलेल. तो म्हणतो हो हा, तरुसियानं वाण पडेल, पण माझ्या लेकरांना कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. हे वचन तुमच्यासाठी ना, मग काय करायचं तुम्हाला बिझनेसची, बिझनेस तुमच्याकडे चालत येईल, तुम्ही विश्वास ठेवा देवावर. हालेलुया. या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे काय म्हटलंय हो, जकातदार दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्या दाखील न धरता आपले ऊर बढावून म्हटला, ऊर बढावून म्हटला, हे देवा मज पाप्यावर दया द्या. एकच शब्द म्हणला, हे मज पाप्यावर दया द्या. आज जेव्हा तुम्ही घरी जाणार, झोपण्याच्या अगोदर पापाची क्षमा. हालेलुया. कोणाची प्रार्थना ऐकण्यात आली, हॅलो, कोणाची प्रार्थना ऐकण्यात आली, कोणीच परिपूर्ण नाही, कोणीच नीतिमान नाही, कोणीच उत्तम नाहीये. उत्तम आहे कोणी, एक वचन तुम्हाला सांगतो, पवित्र शास्त्र काय सांगतं, 18:19 मध्ये लूक वर्तमान त्याचा 18वा अध्याय 19 वचन. 19. येशू त्याला म्हणाला मला उत्तम का म्हणतोस. म्हणजे येशू मी म्हणतो, स्वतःला म्हणतो मला उत्तम का म्हणतो, पण जीसस ही इज द गॉड. येशू देव आहे.
पण तरी तो म्हणतो मला उत्तम का म्हणतो? उत्तम कोण आहे बा? काय म्हणतो प्रभूचं वचन? एका वाचून म्हणजे एखादा वाचून म्हणजे देवा वाचून कोणी उत्तम नाही. कोण आहे का देवापासून उत्तम कोणी? स्वतःला का म्हणजे आपलं पायडाटा लोकांना पोहोचवता, मी असा आहे, मी तसा आहे, मी असा आहे, बरोबर ना? मी असा आहे, मी तसा आहे, माझं लाईफ हे मी नाही. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू नका, तुमच्या देवाला सांगा का परमेश्वरा माझं लाईफ बदलून टाका. हालेलुया. रोज पापांची क्षमा मागा. प्रेज द लॉर्ड. एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणीही उत्तम नाहीये आणि येशू शिवाय कोणीच नाही उत्तम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठं मीटिंगला जाता किंवा कुठं सेवाला जाता, देवाचा दास ज्यावेळेस तुम्हाला म्हणतो प्रेज द लॉर्ड, आमेन, तर तुम्ही काय उत्तर दिलं पाहिजे? कधी एक एक्झाम्पल अजून एक देतो. समजा तुम्हाला कोणी भेटला रस्त्यावर, तर तुम्ही बोलले तर तो बोलणार, बरोबर आहे? त्याला कसे तुम्ही बरे का, हा तुझं कसं चाललंय, मग तुम्हाला हा माझं बरं चाललंय, बरोबर आहे? पण ज्या वेळेस आपण म्हणतो आमेन, तेव्हा आमेनचा अर्थ काय होतो? हो असंच होतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही का बोलत नाही? कारण तुम्ही अजूनही कन्फ्यूज आहात देवाच्या वचनात. पण जो व्यक्ती म्हणता येस आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुयाचा शब्द काय? त्या देवाची स्तुती असो. एखाद्या व्यक्ती तुमच्या मुखातून तुम्हाला देवाची स्तुती द्यायला आवडत नाही? हालेलुया. एखाद्या व्यक्तीला म्हणता हा गुड मॉर्निंग सर, हे कसं तुम्ही सकाळी गुड मॉर्निंग म्हणता, कसं तुम्ही इव्हनिंगला गुड इव्हनिंग म्हणता? मग माझ्या देवाला आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड स्तुती आराधना का नाही देऊ शकत? कारण तुमचा आज मी डाऊट आहे देवाच्या वचनात. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? मला देवबापाने काल या ठिकाणी रात्री मला सांगितलं, माझ्या लोकांना शिकवले. आमेन, हो हे वचन माझ्यासाठी आहे. आय रिसीव, आमेन, मी स्वीकारत आहे आणि माझ्या जीवनात ते काम होईल. आमेनचा अर्थ आहे का हो असंच हो माझ्या जीवनामध्ये हेच होणार. प्रेज द लॉर्ड म्हणजे मी देवाची स्तुती करतो रोज आणि रोज देवाची स्तुती. बायबल सांगतो ही मुख जी आहे, या जीभ तुम्हाला दिलेली ही देवाची आराधना स्तुती करण्यासाठी दिली, ना तर गप्प बसवण्यासाठी नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा प्रभू काय म्हणतो. आणि म्हणून तर कोणी बोलतच शकता का असं आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया असे तुम्ही बोलण्यास लागले म्हणजे तुम्हाला हे शिकवण्याची गरज देवा म्हणतोय, शिकवण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो परमेश्वर या ठिकाणी वचनातून सांगत आहे आजचा जो संदेश आहे तो म्हणजे हे पश्चाताप करणे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला आज पश्चाताप करायचे आणि देव जो बाप म्हणतो जाऊन तुम्ही पश्चाताप करा म्हणजे तुम्हाला ही पापाची क्षमा होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रोज आणि रोज पश्चाताप करा. तुम्ही आज किती चांगलं काम करत आहे, तुम्ही म्हणत असं माझी याच्यात काही चुकी नाही, पण तुम्ही क्षमा मागा आणि मी ते दरवाजे खुले करा. जसं त्या तक्रारदाराने प्रार्थना केली, काय म्हटलं का मग पापावर दया कर आणि देवाने त्याच्यावर दया केली. आज तुमच्या पापांची क्षमा झाली पाहिजे. रोज मला माहित नाहीये पण जेव्हा तुम्ही रस्त्याने कधी चालले कुठे निघाले तर तुमच्या बोलण्यातून तुम्ही कदाचित सांगते फोनवर आला तर म्हणजे हा नाही मी घरीच आहे पण तुम्ही तर रस्त्यावर आहे म्हणजे तुम्ही पाप करत आहे. हालेलुया. पण हे तुम्हाला माहित नाही. न कळत आणि कळत माझ्याकडून पाप झालं, न कळत आणि कळत माझ्याकडून चुकीचं झालं, बोलून गेले मी, पण त्याची क्षमा मागा देवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या पायावर उभे राहू, प्रभूच्या आराधना. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आज आपल्या पापाची क्षमा मागा, आपल्या पापाची क्षमा मागा. धन्यवाद येशू. आप भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं? हमारे चैनल को सब्सक्राइब करें। चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो। धन्यवाद। जय मसीह की।